आज आपल्याला युरिक ॲसिड या विषयाला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे युरिक ॲसिड वाढलं की काय त्रास होतो आणि तो जर कमी करायचा असेल तर आपल्याला काय घरगुती उपाय करावे लागतील. आपलं बघा बॉडीचे जे पार्ट्स आहेत ते फ्लेक्झिबल असायला हवे. जर त्याच्यामध्ये स्टिफनेस आला, जरी आर्म साठून राहिला तरी बॉडी पेन्स म्हणजे आपण म्हणतो की मला जॉईंट्स पेन्स होतात, जॉईंट पेनची सुरुवात झाली असं आपण म्हणतो. जर बॉडीमध्ये हाडांची झीज झाली तरी शरीरात कटकट आवाज यायला लागतो. बऱ्याचदा हाताचा अंगठा, पायाचा अंगठा हा दुखायला चालू होतो. म्हणजेच काय तर प्युरिन कंटेंट जर बॉडीमध्ये वाढायला लागला तर युरिक ॲसिड वाढायला लागतं. हा खरं तर नको असणारा म्हणजे वेस्ट प्रोडक्ट आहे, ज्याची शरीरामध्ये गरज आहेच, पण जर तो अति प्रमाणात झाला, रक्तामध्ये जर तो अति प्रमाणात झाला तरी तो त्रासदायक होतो, घातक होतो. कारण हा कसा आहे ना, शरीरातले जे छोटे छोटे घटक असतात, जे छोटे छोटे मसल्स असतात, त्यांना लिगामेंट्सना त्रास देतो. म्हणजे तो तिथे जाऊन साठतो आणि काही वेळेस याचा म्हणजे वेगवेगळे रोग सुद्धा याच्यामध्ये होऊ शकतात. अंगठा सुजणे, हात सुजणे, पाय सुजणे, असे बरेच प्रॉब्लेम याने होऊ शकतात. आता युरिक ॲसिड वाढलंय हे कसं ओळखायचं? तर बऱ्याचदा बघा सकाळी उठल्यानंतर पूर्ण बॉडीच थिकनेस होते, म्हणजे पूर्ण बॉडीच त्रास द्यायला लागते. बऱ्याचदा गुडघ्यांमध्ये आवाज यायला लागतो, अंगठा तर सुजतोच, पण हातपाय सुद्धा दुखायला लागतात आणि सकाळच्या वेळेस हा जास्त त्रास देत असतो. जर असं काही वाटत असेल तर एकतर तुम्ही जवळच्या वैद्यांना दाखवू शकता किंवा युरिक ॲसिडची टेस्ट करू शकता. ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. शिवाय जर तुम्ही स्वतः ओळखत असाल की मला युरिक ॲसिड वाढलंय म्हणून हा प्रॉब्लेम होतोय असं जरी वाटत असेल तर तुम्ही त्या पार्टला तेलाने मसाज करू शकता. बेसिक सुरुवात ही अशी आहे. जरी वैद्यांकडे जायचं नसेल तरी बेसिक तुम्ही करू शकता. एरंडेल तेल जे आहे, एरंडेल तेलाने जो पार्ट, जो भाग, जो अवयव तुमचा दुखतो तिथे एरंडेल तेलाने मसाज करू शकता. आणि जे खडा मीठ असतं म्हणजे मोठं मीठ, तर त्या मोठ्या मिठाने जरी तुम्ही त्या भागाला शेक दिला तरी सुद्धा थोडंफार दुखण्याचा त्रास कमी होऊ शकतो. तुम्ही ओव्याची पुरसुंडी करू शकता. बघा टाचदुखी, बरेच प्रॉब्लेम होतात, टाच पण दुखू शकते, टाच दुखते, पूर्ण अंगठे, हात, पाय दुखतात. तर अशा वेळेला टाचेला जरी तुम्हाला दुखत असेल तर ओव्याची पुरसुंडीने सुद्धा तुम्ही शेक देऊ शकता. वाळूचा सुद्धा शेक देऊ शकता. वाळूची पोटली तयार करून ती गरम करून तुम्ही शेकू शकता, तरी सुद्धा हे दुखायचं थोड्याफार प्रमाणात कमी येऊ शकतं. त्यानंतर हवं तर तुम्ही वैद्यांचा सल्ला घेऊन चेक करून योग्य ती औषधं, मेडिसिन्स तुम्ही घेऊ शकता. आयुर्वेद काय सांगतो तर वात रक्त म्हणजे युरिक ॲसिड. आता वाताचं प्रमाण जर रक्तात जास्त होत असेल तरी सुद्धा युरिक ॲसिड वाढू शकतं. खरं बघितलं तर किडनीचं जर फंक्शन व्यवस्थित चालत नसेल, किडनी जर युरिक ॲसिड योग्य प्रमाणात टाकत नसेल तरी सुद्धा हा त्रास होऊ शकतो. किंवा जर तुमच्या रक्तामध्ये युरिक ॲसिडचं प्रमाणच जर वाढत असेल, शरीरामध्ये युरिक ॲसिडचं प्रमाणच जर वाढत असेल तरी सुद्धा हा त्रास होऊ शकतो. बऱ्याचदा तेलकट खाणं किंवा बाहेरचं खाणं, जंक फूड खाणं, चीज, पनीर, बटर यामुळे सुद्धा युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं. आणि युरिक ॲसिड वाढलं तर छोट्या छोट्या सांध्यांमध्ये क्रिस्टल तयार होतात. परत गाऊट या आजाराची सुद्धा निर्मिती होऊ शकते. आता याला तुम्ही घरगुती काय करू शकाल? आता याच्यासाठी तुम्हाला घरगुती काय करायचं तर सगळ्यात आधी शरीराचा जो स्टिफनेस आहे तो कमी व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही आहार घेत असताना, जेवत असताना एरंडेल तेल 1 चमचा आणि त्याच्यामध्ये 1 चिमूटभर सुंठ पावडर मिक्स करून ते चाटण जे आहे ते जे 1 चमचा आहे तो प्यायचा आहे, पण कधी जेवण करत असताना आधेमध्ये. त्याच्यामुळे पचनाच्या सोबत तुमच्या सांध्यांपर्यंत हे तेल पोहोचणार आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा युरिक ॲसिड कमी व्हायला मदत होते. मग तुम्ही जो मगाशी मी सांगितला जो खडा मिठाचा शेक देऊ शकता किंवा पुरसुंडी करून, ओव्याची पुरसुंडी करून टाचेला किंवा सांध्यांना लावू शकता, वाळूचा शेक देऊ शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. सोबतच तुम्हाला धने जिऱ्याचं पाणी जर तुम्ही पित असाल, कारण हे सगळं फ्लश ऑफ व्हायला पाहिजे, तर धने जिऱ्याचं पाणी पिल्यानंतर उष्णता आहे ती बाहेर पडायला मदत होते. म्हणजे युरिक ॲसिड सुद्धा याच्यातून बाहेर पडायला मदत होते. म्हणजे मोस्टली तुम्ही दिवसातून धने जिऱ्याचं पाणी प्यायलाच हवं. जंक फूड, फास्ट फूड या सगळ्या गोष्टी तुम्हाला बंद करायच्या आहेत. सोबत जर तुम्ही वनस्पती म्हणत असाल तर अश्वगंधा ही अगदी बेस्ट आहे. म्हणजे मसल्सना ताकद द्यायचं काम अश्वगंधा करत असते. अश्वगंधेचा वापर म्हणजे तुम्ही दुधातून 1 चमचा अश्वगंधा जरी घेत असाल, अश्वगंधा 1 चमचा दुधातून जरी तुम्ही घेत असाल तरी मसल्स चांगले स्ट्रॉंग व्हायला लागतात. याच्यामध्ये बघा स्नेहन आणि स्वेदन हे जास्त महत्वाचं, कारण शरीराला तेल असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तेलाने मसाज करू शकता किंवा स्वेदन म्हणजे वाफेवरती सुद्धा, वाफ जरी तेलाने मसाज करून वाफ जरी घेतली तरी सुद्धा याचा छान उपाय होतो.
अभ्यंग खूप गरजेचं आहे, कारण बॉडीला ऑइलची खूप गरज असल्यामुळे अभ्यंग म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही 3-4 महिन्यातून एकदा अभ्यंग हा घ्यायला हवा. कारण पूर्णपणे शरीर ऑइली झाल्यामुळे, शरीराला ऑइल मिळाल्यामुळे सुद्धा हा स्टिफनेस आहे तो कमी प्रमाणात म्हणजे तो कमी व्हायला मदत होते. बऱ्याचदा बघा स्ट्रेस वाढला तरी सुद्धा युरिक ॲसिड वाढायला लागतं, म्हणजे आपला स्ट्रेसचा सुद्धा शरीरावर खूप अपाय होत असतो. तर तो स्ट्रेस रिलीफ होणं गरजेचं आहे. याच्यासाठी तुम्ही म्युझिक थेरपीचा वापर करू शकता. आवडणारं एखादं गाणं असेल, म्युझिक असेल, हे ऐकत राहू शकता. मन रमणारं एखादी गोष्ट असेल तरी ती करू शकता. आवडणारं एखादं पुस्तक वाचू शकता. हार्मोन्समध्ये जे बदल होत असतात, हार्मोनल इम्बॅलन्स होत असताना जर स्ट्रेस येणं किंवा अगदी चित्रविचित्र बदल होतात महिलांना, तर यामुळे सुद्धा युरिक ॲसिड बॉडीमध्ये वाढू शकतं. तर हे मनावर कंट्रोल ठेवण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता. या सुद्धा गोष्टी युरिक ॲसिडसाठी खूप उपयोगी ठरतात. मन शांत असणं हे सुद्धा उपायांसोबत ह्या गोष्टी सुद्धा खूप खरंच गरजेच्या असतात. त्यामुळे या तर तुम्हाला करायचंच आहे. शिवाय जर याचा त्रास तुम्हाला जास्त वाढत असेल, होत असेल, तर तुम्ही एकदा वैद्यांचा सल्ला घ्या, आयुर्वेदाचा सल्ला घ्या. जास्तीत जास्त होईल तितकं आयुर्वेदिक करा. 3 ते 4 दिवस तुम्ही घरगुती घरच्या घरी उपाय करू शकता कोणत्याही आजारावर. पण अगदीच जर 4-5 दिवस होऊन गेले, एखाद्या गोष्टीचा अपाय वाढतोय असं वाटत असेल किंवा उपयोग होत नाही असं वाटत असेल, तर तुम्हाला वैद्यांचा सल्ला घ्यावा लागतो. खाली आमचे नंबर आहेतच. जरी तुम्हाला सल्ला गरजेचा असेल, घरगुती उपाय गरजेचे असेल, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. या कॉलला कोणत्याही प्रकारे आम्ही चार्जेस घेत नाही. घरच्या घरी उपाय हे फ्रीमध्ये दिले जातात. पण जर तुम्हाला वैद्यांना आम्हाला भेटायची जर गरज असेल किंवा आजार थोडा पुढच्या स्टेजला जातो, अशा वेळेला वैद्यांना दाखवणं कधीही गरजेचं असतं. नाडी परीक्षण करणं कधीही गरजेचं असतं. तर अशा वेळेस तुम्ही आमचे नंबर आहेत, कॉल करा, घरगुती उपाय जाणून घ्या. शिवाय तुम्ही आम्हाला भेटायचं असल्यास अपॉइंटमेंट घ्या आणि एकदा खरंच तोडकर संजीवनीमध्ये या आणि आपल्या सगळ्या आजारांचं निदान करून घ्या आणि योग्य तो सल्ला घ्या.